काल राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसातच रोहित पवार उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री अर्थात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भात विविध पोलीस स्थानकांमध्ये FIR नोंदवून घेतला जात नाहीये आणि तो का नोंदवून घेतला जात नाहीये याकरता सर्व पक्षीयांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं आवाहन रोहित पवार यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी काल राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली होती। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? भेट किती वाजता अपेक्षित आहे? निश्चितच आपण पाहतोय की काल देखील राज ठाकरे असतील किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांची रोहित पवार यांनी भेट घेतली होती आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील ते भेट घेणार असल्याची शक्यता आहे। कारण आपण पाहतोय की अजित पवार यांच्या या अपघाती मृत्यूनंतर एकतर FIR घेतला जात नाहीये आणि पारदर्शकपणे त्यांच्या ह्या सगळ्याच चौकशी मागे कोणताही तपास व्यवस्थित होत नाहीये। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की सर्व पक्ष एकत्र येऊन ह्या सगळ्यामध्ये अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी लढलं पाहिजे आणि ही चौकशी व्यवस्थित व्हावी, हा संपूर्ण तपास व्यवस्थित व्हावा यासाठीची त्यांची लढाई सुरू आहे। सगळ्या आपण पाहतोय की या सगळ्यानंतर आता उद्धव ठाकरे असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील यांची देखील आज उद्यामध्ये भेट घेण्याची शक्यता आहे रोहित पवार। त्यामुळे आज विधान भवनामध्ये एकनाथ शिंदे यांची देखील रोहित पवार भेट घेण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे। लाघवी अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।